आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सरप्राईज आहे। हॅलो दोस्तों, नमस्कार। कसे आहात? मस्त राहा, स्वस्त राहा। पावसाळ्याचे दिवस चालू होत आहेत, तर आपापल्या फॅमिलीची सुंदर मस्त काळजी घ्या। तर मीही मस्त आहे, मजेत आहे। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सरप्राईज आहे। मी बिना क्लास करता छान छान ब्लाऊजचे डिझाइन बनवलेले आहे, ते तुम्हाला मी शो करत आहे। तर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट जरूर करा, ठीक आहे। हॅलो दोस्तों, मी पहिल्यांदा तुम्हाला साडी दाखवत आहे कस्टमरची मला शिवायला। याच्यावरचा ब्लाऊज शिवलाय मी, तो दाखवते। असेल काय किंमत काही माहित नाही, याच्यावर 2500 किंमत आहे। तर छान आहे साडी, सिल्क मस्त आहे, सुंदर आहे। या साडीवरचा ब्लाऊज मी शिवलेला दाखवते तुम्हाला। शिवलेला ब्लाऊज तुम्हाला दाखवत आहे। बिना क्लास करता मस्त डिझाईन बनवलेली आहे मी ही। या साडीवरचा ब्लाऊज आहे तो। या साडीवरचा ब्लाऊज आहे असा, अशा पद्धतीने डिझाईन एकदम मनाने नॉट लावून वगैरे बनवलेली आहे। तो कटोरी ब्लाऊज आहे हा, छान आहे। आणखीन एक दाखवते, आणखीन 4 शिवलेत। आणखीन दाखवते ब्लाऊजची शिलाई आमच्या ग्रामीण भागात खूप कमी असते। हे दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज आहे हा। त्याच्यावरची साडी काही एवढी सुंदर नाही, अशी आहे साडी। आणि जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे, कॉम्बिनेशन मस्त आहे, छान आहे। आणि हा ब्लाऊज मी स्वतः म्हणजे ऑटोमॅटिक डिझाईन केलेली आहे। त्यासारखीच आहे, पण थोडीशी चेंज आहे। आणि बाह्या त्या नवीन ट्रेंडिंग आहेत, आता चालू असलेल्या बाह्या, त्या बाह्या बनवल्यात मी अशा। ते असे पहिल्या मी असे प्लेट्स बनवायचे, पण सध्या तरी आता फक्त इथं प्लेट्स आणि या एकट्टा प्लेट्स अशा एकावर एक असतात, त्या बाह्या अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत मी। एकदम सुंदर दिसतात या बाह्या। नॉट्स वगैरे आहेत। ही कटोरीच आहे अशा पद्धतीने। हाय फ्रेंड, आता दुसरे साधे आहेत, इतके छान म्हणजे शिवलेले नाहीत। फुगाबाई सध्या ट्रेंडिंग चालू आहे, ती पण बाई चालू आहे सध्या ट्रेंडिंग अशी। एकदम हा सिंपल शिवलेला आहे, मस्त आलेला आहे हा पण ब्लाऊज। बाया छान आले ह्याच्या, मला लय आवडलेत। पण मी कपडे शिवते, पण माझं मला शिवणं होत नाही। हाही अंगावरचा मी शिवलेला आहे। आणि हा एक ब्लाऊज, हे पण सिंपलच शिवले, त्यांना सिंपलच पाहिजे होतं। कटोरी आहे हा ब्लाऊज, रेड कलरची साडी आहे। साडी ही माझ्याकडे आहे पिकोफॉल करायला। पिकोफॉलची मशीन आणि कपडे शिवायची मशीन साधी, दोन्ही मशीनी आहेत माझ्याकडे। पण मी मध्ये मध्ये आजारी असल्यामुळे काही शिवणं होत नव्हतं मला। हे डिझाईन मी म्हणायचं हे मोठे बनवायला पाहिजे, थोडे छोटे छोटे झालेत आणि मणी लावलेत असे। ही मीच शिवलेली आहे। हा, आजारी होती। हे बघा आमची पिऊ कशी आहे। ही माझी पिऊ लाडाची, बोलते पिऊले माझी माया करते। छान आहे पण ब्लाऊज, मला लई आवडलाय, छान आलाय मस्त। मैत्रिणींनो, कमेंट करून सांगा की ब्लाऊज किती सुंदर शिवलेले आहेत मी। बिना क्लास करता हे शिवलेले आहेत मी। पहिले मी 8 ब्लाऊज शिवले होते, चांगल्या महागड्या साड्यावरच्या, लग्नातल्या साड्या आहेत ह्या नवरीच्या आणि नवरदेवाच्या आईच्या साड्या। स्वीटी बाहेर गेली, पण बिना क्लास करता शिवलेला आहे। वन साइड ब्लाऊज आहे हा, वन साइड डिझाईन आहे, सॉरी। हे पण छान बसला त्यांनी, हे पहिलं शिवून दिलं होतं मी। छान बसलेला असल्यामुळे त्यांनी आणखीन ब्लाऊज दिलेत माझ्याकडे टाकायला शिवायला, त्याच्यामुळे मी शिवून दिले आणखी झाला। आणि हा एक अंगावरचा एक छान शिवला होता, आणि थोड्या छोट्या फुगा झालेत। हे इथपर्यंत पाहिजे होती डिझाईन मला। तर मैत्रिणींनो, आता सध्या तरी एवढे आहेत ब्लाऊज, आणखीन आल्यानंतर मी आणखीन दाखवते। तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट, शेअर, लाईक करून सांगा मला।
मैत्रिणींनो, सध्या मी ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे. खूप छान ब्लाऊज शिवते विथ शाही मस्तानी, राजलक्ष्मी, ब्राह्मणी, पेशवाई या पण साड्या शिवते. पण निवळच आहे, बसून परवडत नाही, त्याच्यामुळे काम करावं लागत आहे. आणि आता सध्या मी हळूहळू कामाला सुरुवात केलेली आहे. आराम हराम हे म्हणतात ना, ते बरोबर आहे. खर्च भरपूर असतो माणसाचा आणि थोडाफार खर्चाचा आपण मदत केली तर काही हरकत नाही. मी अशा पद्धतीने टक्स पॉइंट योग्य पद्धतीने घेते, म्हणजे सरळ लाईनीत येतात. जे गळ्याचा भाग असतो, जो आकार असतो घेतलेला आपण, त्या लाईनीत एकदम अशी उभी रेष जशी असते ना, बरोबर उभी टक्स पॉइंट घ्यायचा, म्हणजे ब्लाऊज मस्त बसतो. मी अशा पद्धतीने टक्स पॉइंट घेतलेला आहे आणि ऑलरेडी माप ब्लाऊज कटिंग केलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारचे अस्तर आलेले आहेत, तर अस्तरही योग्य पद्धतीने, योग्य प्रकारचे, योग्य कंपनीचे आपण वापरायला, यूज करायला हवे. नाहीतर एकदम हलकं अस्तर असतं ते एकदम जाळीच असते, ते काही उपयोगाचं नाही. 25 वाला अस्तर छान असतं, 20 वालाही थोडंफार छान असतं, इतकंही चांगलं नसतं. ही पट्टी आपण वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे विरुद्ध दिशेने टाकल्यावर व्यवस्थित ते सरळ पद्धतीने आपल्याला शिवता येते. मी अशा पद्धतीने ते शिवण केलेले आहे. विरुद्ध बाजूने दोन्ही बाजू टाकायच्या, म्हणजे सरळ येतात ते. त्यातली त्यात अस्तर योग्य ते, म्हणजे कलरचे मॅचिंगचेच आणलेले गरजेचे आहे. कारण जर विदाऊट जर कलर आणला तर ते मॅचिंग होत नाही. जर रेड कलर आहे हा समजा, तर त्याच्या ठिकाणी जर थोडासा म्हणजे काळा वगैरे टाकला असता ते एकदम काळपट दिसतं ब्लाऊजचा कलर कसा उठाळून आणि फ्रेश साडीसारखा दिसत नाही. त्याच्यामुळे मॅचिंगचं अस्तर लावणं फार गरजेचे आहे. आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारच्या कंपन्यांचे अस्तर मिळतात, पण डॉलर आणि विमॉल आणि कोयलचं अस्तरही मस्त आहे, छान आहे, मस्त आहे. या 3 प्रकारचे, या 3 कंपन्यांचे अस्तर खूप सुंदर आहेत. या वापरते मी. कटोरीच्या दोन्ही बाजू विरुद्ध दिशेने टाकल्यास म्हणजे सेम बाजू होतात, वेगवेगळ्या बाजू होतात, म्हणजे शिवायलाही सोपे जाते. अशा पद्धतीने ते शिवून घ्यावे योग्य पद्धतीने. आणि सारखं सारखं शिवणकाम केल्याने हात साफ होते. फिनिशिंग मध्ये ब्लाऊज शिवता येते आपणास. सध्या आपण कटोरी जॉईंट करून घेणार आहोत योग्य पद्धतीने. अशा पद्धतीने मी जॉईंट केलेली आहे कटोरी आणि पट्टी. जर मशीन असेल तर तुमच्याकडे तुम्ही घरच्या घरी ब्लाऊज शिवू शकता. आजकाल ना डिझाईनचं ब्लाऊज असो किंवा साधं ब्लाऊज असो, खूप रेट झालेले आहे, त्याच्यामुळे आपले आपण शिवणं फार गरजेचे आहे. 1.5 इंच घ्यावे प्रत्येक ब्लाऊजला. कटोरी टक्स पॉइंट आडवा आहे 1.5 इंच आणि उभा हाईट 2.5 इंच घ्यावे. जर जास्त उंचीचा ब्लाऊज असेल तर 2.5 पेक्षा जास्त 3 इंचही घेऊ शकतात. 2.25-3 इंच, मी तर 2.5 इंच घेतलेला आहे. तर अशा सोप्या पद्धतीने खूप छानसा ब्लाऊज बसतो. हा सोप्या पद्धतीने कटिंग आहे याची, मस्त आहे, तुम्ही पाहू शकता. जास्त ब्लाऊजचे डिझाईन असेल तर 250 किंवा 300 रुपयाचा असा रेट असतो. त्याच्यामुळे घरच्या घरी शिवणं फार गरजेचे आहे. काळाची गरजही म्हणावी लागेल. अशा तर मशिनी म्हणजे घरोघरी आहेतच सध्या तरी. दोन्ही याला मी 1.5 इंच घेतलेली आहे आणि मस्त असा ब्लाऊज बसतो. हा एकदम परफेक्ट बसतो तसं तर म्हणावं लागेल. तर बऱ्याच जणांचे लग्नाचे वगैरे भरपूर ब्लाऊज येत असतात. भरपूर म्हणजे काय म्हणते त्याला, मार्केट सीझन असतो म्हणायचं लग्न सराईमध्ये ब्लाऊजचा. आणि विथ नऊवारी साड्या, म्हणजे आता सध्या उन्हाळ्याच्या काही साड्या नसतात, पण शाळा सुरू झाल्यानंतर भरपूर नऊवारी साड्या शिवायला असतात. महाराष्ट्रीयन परंपरा आहे साडी नेसणं, मराठमोळी परंपरा आहे. आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, नागपंचमी, शिवजयंती, गणपती उत्सव या सणाला साड्या असतात शिवण्यासाठी. शिवून घेतात. ग्रामीण भागातल्याही भरपूर शिवून घेतात. आणि स्वतःच्या घरी मशीन असल्यामुळे अगदी सोपं आणि फार सोपं जात आहे. मोबाईल मधले आजकाल कोणी ब्लाऊज बघून शिवू शकता, पण एवढं काही परफेक्ट म्हणजे जमत नाही. क्लास तर करावाच लागतो, थोडाफार तरी माहिती त्याची असणे फार गरजेचे आहे. आणि डिझाईन ब्लाऊजही तसंच त्याच पद्धतीने क्लास करणे गरजेचे आहे. पण काही डिझाईन्स येतात ऑटोमॅटिक, जे डोक्यात असतं ते ऑटोमॅटिक हातावर उतरवलं जातं, म्हणजे अशा पद्धतीने ते येते. क्रॉसपट्टी मी जॉईंट करून घेतलेली आहे. क्रॉसपट्टीचेही दोन्ही भाग विरुद्ध दिशेने टाकल्यास ना, ते अगदी इकली साईड आणि इकली साईड दोन्ही दिशेच्या साईड एकदम परफेक्ट बसतात. क्रॉसपट्टी फोल्डिंग करून आपण लावणार आहोत. तर जो क्रॉसपट्टीच्या वरील
कटोरी भाग जोडलेला असतो तो भाग फोल्डिंग करून त्याच्या आतमध्ये फोल्ड करून घेणे गरजेचे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. म्हणजे दोन्हीकडील साईड जे ओपन होणार आहे ते आतमध्ये होईल आणि फोल्डिंग होईल. आणि अशा पद्धतीने छान फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज येतो. मी दाखवल्याप्रमाणे शो केल्याप्रमाणे तुम्हीही असे करू शकता. आणि नऊवारी साड्यांचा रेट असा असतो की त्या साडीला अस्तरही लावलं जातं आतमधून. तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगते. या ब्लाऊज बरोबर त्याचीही माहिती इन्फॉर्मेशन असणे फार गरजेचे आहे. तर नऊवारी साडीलाही आतमधून अस्तर लागतंच, कारण पातळ असती ना साडी, त्याच्यामुळे ते पाय दिसले जातात. त्याच्यामुळे ते अस्तर लावणं फार गरजेचं आहे. मॅचिंगचंच अस्तर असतं आणि ब्लाऊजलाही अस्तर असतं. त्यामुळे साधारणतः जर 7वी 8वीची मुलगी जरी असेल तरी 2 ते 2.5 मीटर तर 2.5 मीटर सहसा तर अस्तर लागतच आहे. तर त्यांच्यासाठी मी 7वीपर्यंतच्या मुलींसाठी 550-600 असा ब्लाऊज सहित आणि अस्तर सहित मी असा रेट घेत असते. आणि ब्लाऊजला डिझाईननुसार रेट घेत असते. काही कमी जास्त थोडंफार होऊ शकतं. अशा पद्धतीने रेट घेऊन जाते जाऊ द्या म्हणून. आणि हा ब्लाऊजही खूप मस्त आणि परफेक्ट बसतो. पहा, बाही बाजू ही विरुद्ध दिशेने विरुद्ध टाकायचे, म्हणजे दोन्हीही इकडची एक आणि तिकडची एक, म्हणजे व्यवस्थित बसेल, उलटसुलट होणार नाहीत. अशी विरुद्ध बाजू टाकायची. एक खड्ड्याची बाजू एक आणि एक सरळ बाजू अशी टाकायची, म्हणजे व्यवस्थित बाही बसेल. हुक पट्टी आपण योग्य पद्धतीने लावून घेऊया. काहीही डिफॉल्ट होणार नाही. अशा पद्धतीने जो वरील कपडा असेल, अस्तरच्या वरील कपडा असेल तोच कपडा लावायचा आहे. गोटसाठी 1 इंचाची पट्टी काढणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे ते फोल्डिंग मध्ये जोडल्यास अगदी छान मस्त गोट बसतो. अशा पद्धतीने डबल कपडा घ्यावा गोटसाठी आणि एकदम परफेक्ट गोट बसतो. गोट फार इम्पॉर्टंट आहे. गोट मारणे गरजेचे आहे. कोणी कोणी पट्टीही लावू शकता, असं काही नाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. पण गोट मारल्याने अगदी छान आणि व्यवस्थित आणि फिटिंग मध्ये बसतो ब्लाऊज. हा मस्त आहे. तर पुढील गळा साधारणतः 6.5 ते 7 आहे. हा ब्लाऊज मस्त आहे. अशा फोल्डिंग करून जे डबल आपण लावलेलं आहे गोटसाठी ते फोल्ड करायचं अशा पद्धतीने, तर एकदम मस्त असा गोट बसतो हा. पाहू शकता किती सुंदर गोट आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हीही शिवू शकता, तुम्हीही ट्राय करू शकता. बाजू लावून घ्यायच्या आधी आपण चेक करून घेऊया की दोन्ही बाजू बरोबर आहेत की नाही. जर समांतर नसतील तर जो भाग मोठा असेल, उंच असेल, तो कट करून घ्यावा. नंतर बाही बाजू लावून घ्यावी. नाही तर काय होतं की जॉईंट करताना, फिटिंग करताना पुढे मागे होऊ शकतं आणि फिटिंग चुकते. त्याच्यामुळे दोन्ही बाजू पाठीमागील पुढील बाजू समांतर आहेत का नाही ते चेक करून घ्यायचे. नंतर बाजू लावायची, म्हणजे परफेक्ट फिटिंग येते.
आता आपण योग्य पद्धतीने फिटिंग परफेक्ट करून घेऊया. अशा पद्धतीने जे जुना ब्लाऊज असेल त्याच पद्धतीने आपण फिटिंग करून घेऊया. पेनाचं माप असेल तर अति योग्य आहे, कारण खडू किंवा काही असेल तर ते माप वाढू शकतं. पेनाने टिक केलेली परफेक्ट येतं. अशा पद्धतीने फिटिंग करून घेऊया आपण. रेडी झाला ब्लाऊज, मस्त आहे. प्रोफेशनल ब्लाऊज, शाळेतल्या मॅडमचा ब्लाऊज आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? छान वाटला असेल. आय होप मस्त तुम्हाला आवडेल. तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक शेअर कमेंट जरूर करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. टाटा, बाय बाय.